पुढची योजना जी आहे ती सुरू करूया. तिचं नाव आहे ग्रीन रिव्होल्यूशन योजना किंवा कृषोन्नती योजना. सर मराठीमध्ये लिहा तर आम्हाला जास्त छान समजेल. कृषी उन्नती योजना. ओके. अरे वा सर, छान आहे ना. कृषी उन्नती योजना कशाशी संबंधित आहे? वरतीच लिहिलंय ग्रीन रिव्होल्यूशनशी संबंधित. आलं लक्षात? ओके. येस सर, डिटेल मध्ये बघूया, गरज पडेल तिथे कन्सेप्च्युअल पार्ट सुद्धा पूर्ण करूया. आलं लक्षात? ओके. येस सर, उद्दिष्ट काय ही योजना सुरू करण्याचं? पहिली गोष्ट तर काय आहे की आपल्या देशामधला जो कृषी आणि संलग्न क्षेत्र जो आहे, ओके, ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर जे आहे, हे ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर याला काय करायचं? संपूर्णपणे विकसित करायचं, पूर्ण सायंटिफिक पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या, अशा पद्धतीचे आपले काय आहेत? प्रयत्न आहेत. ओके. येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर हे सगळे जे प्रयत्न ह्याच्यामध्ये चाललेले आहेत, ते सगळे प्रयत्न जे आहेत त्याच्याशी संबंधित अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे काय की फक्त कृषीचा सर्वांगीण विकास नाही, तिच्यामध्ये फक्त सायंटिफिक विकास नाही, तर शेतकऱ्यांची जी इन्कम आहे त्या इन्कमला सुद्धा काय करायचं? वाढवायचं. कशा पद्धतीने वाढवायचं? वस्तू महाग करायच्या का? नाही, त्यांचं उत्पादनच वाढलं पाहिजे. ओके. उत्पादन वाढवण्यासाठी काय करायचं? त्या शेतकऱ्याची शेतामधली उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. व शेत जेवढं आहे ते पूर्णपणे वापरलं जातंय की नाही, अति विरळ तर झाडं लावली जात नाही ना, अशा प्रकारच्या गोष्टी. आलं लक्षात? नुसतं एवढंच नाहीये, एकच झाड असेल त्याला समजा आपण असं गृहीत धरूया की उदाहरणादाखल फक्त एखादं झाड असेल ते कुठल्या तरी फ्रुटचं असेल, त्याला 100 फळे लागत असतील, तर असे काय व्यवस्था करता येईल? त्या शेतकऱ्याला असं कोणतं तंत्रज्ञान शिकवता येईल की त्या 100च्या ऐवजी त्या झाडाला 110 120 फळं लागतील? ओके. 120 फळं म्हणजे 20% प्रोडक्शन वाढलं रे. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला की हे जे काही आहे त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही, जे काही शेतामध्ये झालेलं उत्पादन आहे ते उत्पादन योग्य त्या वेळेत शहरामध्ये पोहोचलं पाहिजे, जेणेकरून ते उत्पादन जे ते सडणार नाही, खराब होणार नाही, अशा पद्धतीने शेतकऱ्याला त्या उत्पादनावरती जास्तीत जास्त काय मिळेल? परतावा प्राप्त होईल. परतावा प्राप्त होणे म्हणजे रिटर्न्स मिळेल. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीची सगळी काय आहे? व्यवस्था आहे. ओके. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर या आता ही तर बेसिक सांगितली आयडिया काय आहे. कशाची आयडिया आहे? सर ग्रीन रिव्होल्यूशन. सगळे हे उद्दिष्ट आहेत. सर उद्दिष्ट परत परत सांगता? येस, परत सांगतो. सर्वांगीण विकास शेतीचा, तांत्रिक तंत्रज्ञान विषयक सगळ्या गोष्टींचा विकास, शेतकऱ्यांचं इन्कम वाढवणे, इन्कम वाढवण्यासाठी त्यांचं शेतामधलं उत्पादन वाढवणे, उत्पादन वाढण्यासाठी उत्पादकता वाढवणे, आणि उत्पादकता वाढल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परतावा मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी करणे. तुम्हाला जर मी सांगितलं की कृषी उन्नती योजनेचे उद्दिष्ट जे आहे यांच्याबद्दल चर्चा करा, ओके, किंवा तुम्हाला जर सांगितलं शेतकऱ्यांच्या विकासासाठी निरनिराळे कोणकोणते उद्दिष्ट असले पाहिजे त्याची चर्चा करा, तुम्हाला इनडिरेक्टली इंट्रोडक्शन सापडते का रे? है की नाही? ओके. येस सर. सो युपीएससीचे आन्सर्स लिहित असताना, एमपीएससीचा अभ्यास करत असताना हे जे टिक केलेले मुद्दे आहेत ना, त्या प्रत्येक मुद्द्यांवरती प्रश्न फॉर्म होऊ शकतो याची काळजी घ्या. ओके. बरं सर, समजलं आम्हाला. आता हे सगळे जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या आता ही कृषी उन्नती योजना आहे जी जास्त सखोल मध्ये बघूया, त्याचे फीचर्स वगैरे काय आहेत ते सगळं बघूया. ओके. सर ही काय आहे? एक सेंट्रली स्पॉन्सर्ड अम्ब्रेला स्कीम आहे. आता सर हा नवीन प्रकार कळाला. कालपर्यंत आम्हाला तुम्ही सांगितलं होतं एक सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि सेंट्रल सेक्टर, हे तर आम्हाला कळालं. सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे राज्य सरकारांनी याच्यामध्ये बऱ्यापैकी व्यवस्थापन करायला लागेल. पण ही अम्ब्रेला स्कीम काय असते? ओके. अम्ब्रेला स्कीम, अम्ब्रेला म्हणजे काय? अम्ब्रेला म्हणजे छत्री आहे की नाही? अम्ब्रेला म्हणजे काय आहे? ही छत्री आहे. आलं लक्षात? ओके. येस सर, आम्हाला माहिती आहे अम्ब्रेला म्हणजे छत्री असते, पण अम्ब्रेला छत्रीच्या खाली काही ना काही असतं, तर ही अम्ब्रेला योजना आहे. याचा अर्थ काय? तिच्या खाली छोट्या छोट्या अजून दुसऱ्या खूप साऱ्या योजना असू शकतात. 5, 6, 10, 11, 12 अशा किती पण योजना असू शकतात. आलं लक्षात? ओके. म्हणजे एक मोठी योजना, त्या योजनेच्या अंतर्गत छोट्या 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 उपयोजना, अशी जर जेव्हा व्यवस्था असेल तर त्या मोठ्या योजनेला अम्ब्रेला स्कीम असं म्हणलं जात असतं. ओके. बरं सर, कळालं आम्हाला की ग्रीन रिव्होल्यूशनची जी कृषी उन्नती योजना आहे ही एक अम्ब्रेला स्कीम आहे. ओके. येस. मग आता या अम्ब्रेला स्कीमची माहिती देता का सर तुम्ही आम्हाला? येस, देतो. बघा सर, तुम्ही तर बोलले अम्ब्रेला स्कीमच्या आतमध्ये उपयोजना असतात, मग इथं कुठे दाखवा ना. याच्यामध्ये 11 उपयोजना आहेत, छोट्या 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 छोट्या. ओके. प्रत्येक उपयोजना ही तुमच्या उत्तराचा एक पॅरेग्राफ बनू शकते.
आलं लक्षात? कुठल्याही टाईपचे शेतकऱ्यांशी संबंधित उत्तर येऊ देत, तुमच्या उत्तरांमध्ये तुम्ही या उपयोजनेचे नावं, उपयोजनेशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्या काय करू शकतात, ऍज अ पॅराग्राफ म्हणून लिहू शकतात. ओके सर, एक 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 उपयोजना सांगा. पहिली, आपल्या या कुठली योजना बघतोय सर, परत एकदा आपण ग्रीन रिव्होल्युशन कृषी उन्नती योजना, त्या योजनेअंतर्गत असलेली पहिली उपयोजना आहे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चर म्हणजे फलोत्पादन किंवा बागायत, बागकाम जे असतं ना, ते बागकाम करणे. कशाच्याही बागा असू शकतात, असं काही नाही की प्रत्येक वेळी फळांच्याच बागा असतील. ओके, जिथे जिथे बाग असेल, बाग या व्यवस्थेतलं शेती केलेली असेल, तिथे सगळीकडे काय आहे, हॉर्टिकल्चर समाविष्ट असतं. आलं लक्षात? ओके, येस सर. मग होलिस्टिक ग्रोथ करायची म्हणजे सर्वांगीण विकास करायचा, कशाचा, हॉर्टिकल्चर सेक्टरचा. सो त्याच्यासाठी एक सेपरेट मिशन काय करण्यात आलंय, बनवण्यात आलंय. 2 नंबरची योजना आहे, तिचं नाव आहे फूड सिक्युरिटी मिशन, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. सर, या नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन मध्ये परत उपयोजना आहे, एक मोठी अम्ब्रेला स्कीम. त्या अम्ब्रेला स्कीमच्या आतमध्ये छोट्या 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 योजना, त्या योजनेपैकी अजून एक योजना जी आहे ती छोटी अम्ब्रेला आहे, तिच्या आतमध्ये अजून एक योजना आहे. कोणती, फूड सिक्युरिटी मिशन जे आहे त्याच्या आतमध्ये परत एक योजना आहे, तिचं नाव आहे मिशन ऑन ऑइल सीड्स अँड ऑइल पाम. आलं लक्षात? ओके, तेलबिया आणि पाम तेल नावाची एक वनस्पती असते, पाम नावाची वनस्पती, तिच्या पानांपासून, त्या वनस्पतीच्या पानांपासून तेल तयार होतं. ओके, सो तेलबिया आणि तेलाशी संबंधित असलेली ती पाम वनस्पती जी आहे हिच्याशी संबंधित योजना, तिचं नाव आहे एनमूप. हे शॉर्ट फॉर्म जे आहेत ते लक्षात ठेवता आले तर आनंदच आहे अगदी. ओके, उद्या चलून समजा मी तुम्हाला कोणाला असं वाटेत विचारलं, होय शॉर्ट फॉर्म सांगता यायला पाहिजे, यादीने 11 सवयोजना सांग, उपयोजना सांगता यायला पाहिजे. काय करू सर ते पाठ करण्यासाठी, तुमचा जो काही अभ्यासाचा पॅड असेल त्याला चिटकवा. ओके, 11 योजना लिहून चिटकवा. ओके, किंवा तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा वॉलपेपर म्हणून लावा. आलं लक्षात? ओके, वॉलपेपर वरती नुसताच तो लोगो लावून ठेवला काय फायदा ना, आहे की नाही? ओके, येस सर, समजतंय आम्हाला की अशा पद्धतीने आम्ही काय करणार, हे पाठ करणार. सो पाठ करा. सर काय काय पाठ करायचं सांगा ना. 11 योजनांची नावं सांगायची, त्याच्यामध्ये पहिला आहे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. कुठल्या योजनेच्या अंतर्गत सर, ग्रीन रिव्होल्युशनची योजना, कृषी उन्नती योजना. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा सांगितला फूड सिक्युरिटी मिशन. फूड सिक्युरिटी मिशन मध्ये ऑइल सीड आणि ऑइल पामशी संबंधित. सर मग ह्याच्यामध्ये अजून काय काय इन्क्लूड होतं, ह्याच्यामध्ये फूड सिक्युरिटी आहे हे विसरू नका. ऑइल सीड्स मुळे ऑलरेडी ऑइल सीड जे आहेत ते इन्क्लूड होतात, पण फूड सिक्युरिटीमुळे अजून गोष्टी इन्क्लूड होतात. राईस आहे, व्हीट आहे, सगळे कडधान्य आहेत, त्याच्यानंतर कोर्स सिरियल ज्याला भरड धान्य म्हणतात ती सगळी आहेत. सो अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कमर्शियल क्रॉप सुद्धा ह्याच्यामध्येच आहेत. ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो सेकंड सबमिशन जो आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी. थर्ड काय, सस्टेनेबल ऍग्रिकल्चरशी संबंधित असलेला मिशन. ओके, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये 2-3 गोष्टी केल्यात. सगळ्यात पहिलं जे आहे त्याला म्हणतात इंटिग्रेटेड फार्मिंग. त्याच्यानंतर जे मृदा व्यवस्थापन ज्याला आपण म्हणूया, अप्रोप्रिएट सॉइल हेल्थ मॅनेजमेंट, मृदा व्यवस्थापन करणे. आणि त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर सिनर्जायझिंग रिसोर्स कॉन्झर्वेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे शेतकऱ्याकडे जे काही रिसोर्सेस असतील, खत, पाणी, ते औषध पाणी जे काय असेल ते, ओके, यांना काय करायचं, एकदम योग्य पद्धतीने वापरायचं, कॉन्झर्व करून वापरायचं. आलं लक्षात? ओके, सो त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान जे आहे ते विकसित करण्यासाठीचं मिशन, त्या तंत्रज्ञानाला वितरित करण्यासाठीचं मिशन, ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापरावा ह्याच्यासाठी प्रचार करण्याचं मिशन. ओके, येस सर, किती मिशन झाले, 3 मिशन झाले. सब मिशन ज्याला आपण म्हणूया, हॉर्टिकल्चर संबंधित, फूड सिक्युरिटी मिशन संबंधित, ऑइल सीड आणि ऑइल पाम संबंधित. जमेल? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर तिसरं मिशन, सॉरी, ऍग्रिकल्चर संबंधित, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर संबंधित. ओके, चौथं काय आहे सर, चौथं आहे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन संबंधित. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन काय असतं सर, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणजे काय असतं, तर शेताशी संबंधित असलेल्या एक्स्ट्रा काही गोष्टी शेतकऱ्यांना करता येतील का. ओके, शेताशीच संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांना अजून काही सपोर्ट आपल्याला पुरवता येईल का, हे तपासतं, त्याला म्हणतात ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, अन्न सुरक्षा करण्यासाठी एक्सटेन्शन पुरवता येईल. शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान शिकवून त्यांना सांगता येईल की बाबांनो, फक्त कडधान्य प्रिपेअर करू नका, त्या कडधान्याची डाळ बनवा आणि मग डाळ विका. ओके, फक्त कडधान्य जर विकाल तर स्वस्तात जाईल ते खूप, पण डाळ बनवून विकाल तर जास्त किंमत मिळेल. ओके, फक्त ऊस पिकवू नका, त्याच्यापासून गुळ बनवा किंवा साखर बनवा. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करायचं, शेतकऱ्यांना एम्पॉवर करायचं. एम्पॉवर करण्याचे बरेच मार्ग असतात, कौशल्य प्रशिक्षण, निधी उपलब्ध करून देणे, ओके, मार्केटिंगसाठी अन्य व्यवस्था करणे, मार्गदर्शन, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात.
नुसतं एवढंच नाहीये तर शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, ICT चा लॉंग फॉर्म असतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं इंटरनेट रेग्युलरचं, ओके, आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईल, व्हॉट्सअप, SMS असल्या गोष्टींचा वापर. ओके, सो असल्या सगळ्या गोष्टींना काय करायचं, शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचा. हे जे मिशन आहे याचं नाव आहे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. ओके, त्याच्यानंतर पुढचं सब मिशन आहे ते म्हणजे कोणतं आहे, सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल. ओके, सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल रिलेटेड काय केलेलं आहे, सबमिशन बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, आता सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल तर कुणी बनवेल ना, अरे पण नुसतं कुणी बनवून चालत नाही, दर्जेदार पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं सीड पाहिजे. कितीतरी शेतकऱ्यांसोबत असं होतं की ते पेरणी करतात, झाड उगवतं, पण त्या झाडाला काही येतच नाही. ओके, त्या झाडाला कुठलं फळच येत नाही, आलंच समजा फळ म्हणा किंवा जे काही हार्वेस्ट यायला पाहिजे, कणीस बिणीस यायला पाहिजेत, ओके, ओंब्या यायला पाहिजे, जे काही यायला पाहिजे ते येतच नाही. आलं तरी खूपच कमी येतात, दाणे कमी भरतात. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जे पेरलं तेच खराब होतं आणि पेराल ते उगवतं, यानुसार खराब झाड उगवतं. ओके, त्याच्याऐवजी सरकार काय करतं, प्रॉपर सर्टिफिकेशनची मेथड निर्माण करून चांगल्या दर्जाचे सीड्स शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, त्यांची चांगल्या क्वालिटीचे सीड्स शेतकऱ्यांना उपलब्ध होतील अशी व्यवस्था करतात. आलं लक्षात? ओके, येस सर. नुसतं एवढंच नाहीये तर देशभरामध्ये जे वेगवेगळे सीड्स असतात त्यांचा रिप्लेसमेंट रेट इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा हे मिशन जे आहे ते काय करतं, काम करतं. ओके, म्हणजे कमी दर्जाच्या सीड्सच्या जागी चांगल्या दर्जाचे सीड येणे, शॉर्ट मध्ये म्हटलं तर त्याला म्हणतात सीड रिप्लेसमेंट रेट. ओके, येस सर. आणि त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे काय, की शेतामध्ये जे काही वेगवेगळे सीड्स शेतकरी काय करतात, वाचवून ठेवतात. आलं लक्षात? वाचवून ठेवणे म्हणजे काय, समजा आता यावर्षी मी पेरणी केली, शेतामध्ये छानपैकी पीक आलं, त्या पिकाचं मेजॉरिटी धान्य मी विकून टाकतो, पण त्याच्यामधलं थोडंसं धान्य ऍज अ पुढच्या वर्षीची पेरणी करण्यासाठी मी काय करत असतो, राखून ठेवत असतो. त्याला म्हणतात फार्म सेव्ड सीड्स. ओके, मग शेतकऱ्यांनी रॅन्डम असे कोणते पण सीड्स नाही स्टोअर करून ठेवले पाहिजेत. चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे सीड्स जे आहेत ते काय केले पाहिजे, स्टोअर करून ठेवले पाहिजेत. मग त्याच्यासाठी त्यांना प्रॉपर मार्गदर्शन करणे, शिकवणे, चांगल्या पद्धतीच्या गोष्टी दाखवणे, हे सगळं जे आहे ते या मिशनच्या अंतर्गत चालतं. आलं लक्षात? ओके, येस सर. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं मिशन आहे ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन. म्हणजे या शेतामध्ये यांत्रिकीकरण वाढलं पाहिजे. ओके, ट्रॅक्टर वापरले गेले पाहिजे. ओके, फक्त ट्रॅक्टर नाही तर फवारणीसाठी सुद्धा तुम्ही औषधं वापरले पाहिजे. ओके, फक्त तेच नाही तर तुम्ही फवारणीच्या सोबतच अजून एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे कोणती, की जी कापणी केली जाते तेव्हा सुद्धा तुम्ही काय केली पाहिजे, यंत्रसामग्री वापरली पाहिजे, जेणेकरून शेतामधला एकूण एक उत्पादनाचा कण जो आहे तो प्रॉपर उचलला जाईल. ओके, येस सर. मेकॅनायझेशनचे फायदे खूप आहेत हे आम्हाला कळालं सर. मग शेतामध्ये सुद्धा मेकॅनायझेशन आणायचं म्हणून आपण काय केलं, ग्रीन रिव्होल्युशन कृषी उन्नती योजनेअंतर्गत हे सबमिशन सुरू केलं. किती सबमिशन झाले सर, पहिला सबमिशन बघितला हॉर्टिकल्चर वाला, दुसरा सबमिशन बघितला फूड सिक्युरिटी वाला ज्याच्यामध्ये ऑइल सीड पण आहे, तिसरा बघितला सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, चौथा बघितला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, पाचवा सीड आणि प्लांटिंग मटेरियल रिलेटेड, सहावा ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन रिलेटेड, आहे की नाही. ओके, सातवा सांगा सर. सातवा आहे तो म्हणजे काय, की झाडांचं जे काही झाड असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रोटेक्शन लागतं. उदाहरणार्थ किडीपासून प्रोटेक्शन, उदाहरणार्थ काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या बुरशींपासून प्रोटेक्शन, उदाहरणार्थ वेगवेगळ्या रोगांपासून प्रोटेक्शन. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो अशा पद्धतीचं वनस्पतींचं प्रोटेक्शन लागतं, मग त्याच्या संबंधित मिशन. आलं लक्षात? ओके, येस सर. सो अशा पद्धतीचा जो मिशन आहे तो पण मिशन याच्यामध्ये बनवलाय. ह्याच्यामुळे काय होईल, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये समजा कीड रोगराई वगैरे, एका शेतकऱ्याच्या शेतात कीड रोगराई वगैरे पडली असेल तरी सुद्धा त्याचं काय होईल, लॉस कमीत कमी होईल. पिकामध्ये बऱ्यापैकी जे उत्पन्न येणार आहे ते उत्पन्न ठीकठाक त्याला येत राहील. आणि नुसतं एवढंच नाहीये, तुम्ही इथे एक शब्द बघितला असेल, अँड प्लॅन क्वारंटाईन. प्लॅन नाही पाहिजे तिथं प्लांट पाहिजे, प्लांट प्रोटेक्शन आणि प्लांट क्वारंटाईन. म्हणजे काय सर, समजा रोगराई झालेल्या वनस्पती सापडलीच तर इमिडिएटली त्या वनस्पतींना काय करायचं, क्वारंटाईन करायचा प्रयत्न करायचं. आलं लक्षात? ओके, येस सर. ऍग्रिकल्चरशी संबंधित बायोसिक्युरिटी निर्माण करणे हे या मिशनच्या अंतर्गत आपण काय केलंय, टार्गेट ठेवलेलं आहे. येस सर. आणि ह्याच्यामुळे ऑटोमॅटिकली चांगल्या क्वालिटीचे फूड तयार होतील. जर रोगराई कमी असली तर ऑटोमॅटिकली चांगल्या क्वालिटीचे फूड तयार होतील. चांगल्या क्वालिटीचे फूड तयार झाले तर ऑटोमॅटिकली एक्सपोर्ट जे आहेत ते वाढायला सुरुवात होईल. ओके, येस सर. अजून कोणतं मिशन आहे, अजून त्याच्या सबमिशन आहे ऍग्रिकल्चर सेन्सस, म्हणजे शेतकऱ्यांशी संबंधित सर्व आकडेवारी जमा करण्याचं
आपल्या जसं लोकगणना किंवा शिरगणतीचा कार्यक्रम असतो की नाही, तसा शेतकऱ्यांशी संबंधित असलेला शिरगणती संबंधित कार्यक्रम, त्याच्यानंतर आर्थिक सगळी आकडेवारी जमा करणे आणि सर्व तांत्रिक स्टॅटिस्टिकल आकडेवारी सगळी जमा करणे, ह्याच्याशी संबंधित एक सेपरेट काय करण्यात आली, योजना बनवण्यात आली. त्याच्यामध्ये त्या 11 उपयोजनांमध्ये. ओके, येस सर. त्याच्यानंतर अजून एक योजना बनवली, ती म्हणजे ऍग्रिकल्चरल कोऑपरेशन. छोटे 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 शेतकरी एकत्र येतात आणि ते काय करतात, कोऑपरेटिव्ह फार्मिंग करतात. लक्षात, छोट्या छोट्या खूप शेतकऱ्यांचं शेत एकत्र आलं तर ऑटोमॅटिकली काय होतं, मोठं शेत तयार होतं. शेत मोठं असलं की जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न येतं. जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न आलं तर मोठे मोठे व्यापारी, मोठ्या मोठ्या कंपन्या त्या काय करतात, अप्रोच करतात आणि चांगला रेट देतात की युनिफॉर्म क्वालिटी आहे, चांगली क्वालिटी आहे. ओके, चांगला रेट देतात. दुसरी गोष्ट म्हणजे लेबर वगैरेचा खर्च वाचतो, मेहनत वाचते. ओके, येस सर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फक्त लेबर खर्च, मार्केटिंग, बार्गेनिंग पॉवर एवढ्याच गोष्टी नाही, तर शेतकऱ्यांना छोटंसं शेत असेल तर ट्रॅक्टर घ्यायला परवडत नाही, पण मोठं शेत असेल तर ट्रॅक्टर घ्यायला खूप परवडतं. ट्रॅक्टर सारख्या कितीतरी यांत्रिक गोष्टी घ्यायला खूप परवडतं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये कोऑपरेटिव्ह फार्मिंगसाठी आपण काय करतोय, प्रयत्न करतोय. लक्षात. ओके सर, मग त्या शेतकऱ्यांनी कोऑपरेटिव्ह स्थापन करावे, याच्यासाठी काय करतो आपण, त्यांना सांगतो की तुम्ही कोऑपरेटिव्ह फॉर्म करा, कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण करा शेतकऱ्यांची. त्या शेतकऱ्यांच्या त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला आम्ही आर्थिक मदत देऊ. शेतकरी लगेच तयार होतात की ओके, जर आर्थिक मदत मिळणार असेल तर त्याचा आपल्याला फायदाच आहे, आपण अशा प्रकारची एक सहकारी संस्था निर्माण करूया. ओके, येस सर. आणि ह्याच्यामुळे काय होणार, ऑटोमॅटिकली देशामध्ये जे प्रादेशिक डिफरन्सेस निर्माण झालेत की एका देशामधले, एका प्रदेशामधले, पंजाब हरियाणा सारख्या प्रदेशामधले शेतकरी श्रीमंत होत चालले. ओके, आणि उरलेल्या देशामधले शेतकरी गरीबच गरीब होत चालले. सो हा जो काही प्रादेशिक असमतोल निर्माण झालेला आहे तो सुद्धा बॅलन्स करायला आपल्याला ही उपयोजना मदत करेल. ओके, अजून कोणती उपयोजना आहे, एक आहे ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. एक सेकंद. ओके, सारखं एफपीओ थोडस वेगळे बेटा. ओके, परत एकदा सांगतो बघ, काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतो की थोडीशी रिकामी जागा घेईन मी. ओके, इथे हे बघ, एफपीओ काय आहे परत एकदा समजून घ्या. ओके, आणि कोऑपरेटिव्ह काय असतं. ओके, थोडीशी उभी रेष निर्माण करूया. ओके, कोऑपरेटिव्ह काय असतं लक्षात. एफपीओ जे आहे ते काय आहे सर, एफपीओ जे आहे त्याला फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. शेतामध्ये हा माणूस आहे, याचं स्वतःचं शेत आहे, सेपरेट शेत आहे. हा माणूस आहे, याचं स्वतःचं सेपरेट शेत आहे. हा माणूस आहे, याचं स्वतःचं सेपरेट शेत आहे. आणि या शेतामध्ये झालेल्या उत्पन्नाची प्रोसेसिंग सुद्धा ते स्वतंत्रपणे सेपरेटली करतात. एकदा उत्पन्न निर्माण झालं की त्याच्यानंतर त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे, एफपीओ नावाची ऑर्गनायझेशन, ती मदत करते त्याच्या पुढे. पण हे शेतकरी परस्परांना शेतामध्ये काही मदत करतायत का? ओके, नाही. लक्षात, नो मदत. ओके, किंवा हे शेतकरी परस्परांच्या उत्पादनामध्ये काही मदत, मार्गदर्शन, हात हलवणे वगैरे काही करतायत का? नाही. एफपीओ मध्ये असं होत नाही. पण कोऑपरेटिव्ह मध्ये सगळे शेतकरी, समजा असं एकाचं शेत इथे, एकाचं शेत इथे, एकाचं शेत इथे, ओके, एकाचं शेत इथे, एकाचं इथे आणि एकाचं शेत असे. लक्षात, हे सगळे लोक जे आहेत ते काय करतात, हे सगळे लोक हे मधले सगळे जे बांध आहेत हे पुसून टाकतात आणि एकच अखंड शेत निर्माण करून टाकतात. आलं लक्षात, एकच अखंड शेत. आणि त्या शेतामध्ये ते काय करतात, सगळेजण मिळून एकत्रितपणे काम करतात. त्या शेतामध्ये अखंड एकत्रितपणे काय करतात, उत्पादन घेतात. मग भरपूर उत्पादन येतं ना. आता भरपूर मोठं शेत आहे, मध्ये बांधबिन पण नाहीये, भरपूर मोठं शेत आहे, त्याच्यामुळे भरपूर उत्पादन येतं. मोठं शेत आहे म्हणून त्यांना ट्रॅक्टर घ्यायला परवडतं. मोठं शेत आहे म्हणून त्यांना बार्गेनिंग, समोर जे काही व्यापार वगैरे करणारा माणूस आलेला असतो की तुमचं एवढं मोठं शेत आहे, हा माल आहे, आम्हाला द्या, युनिफॉर्म क्वालिटीचा माल आम्हाला परवडतो. ओके, अशा सिच्युएशन मध्ये बार्गेनिंग पॉवर वाढते. याला म्हणतात कोऑपरेटिव्ह फार्मिंग. मग सरकार जे आहे एक उपमिशन बनवलंय ते कोऑपरेटिव्ह फार्मिंग साठी. आणि काल जे शिकलो आपण ते होतं फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मध्ये. आलं लक्षात. ओके, समजलं. ओके, येस येस. चलो सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीने काय आहे, हे फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन सारखं पण बऱ्यापैकी वेगळी सुद्धा गोष्ट आहे त्याच्यामध्ये. सो ह्याच्यासाठी सरकार काय करणार, अशा पद्धतीने कोऑपरेटिव्ह स्थापन करण्यासाठी सरकार काय करणार, मदत करणार, मार्गदर्शन करणार, प्रोत्साहन पण देणार. आलं लक्षात. ओके, येस सर. त्याच्यानंतर हे नुसते कोऑपरेटिव्ह वगैरे जे आहेत ते कोऑपरेटिव्ह नाही, तर त्या कोऑपरेटिव्ह मध्ये काय होणार, संपूर्ण देशामध्ये जे रिजनल इम्बॅलन्स निर्माण झालेले ते पण कमी होईल. ओके, येस सर. त्याच्यानंतर अजून एक योजना आहे जी ऍग्रिकल्चरल मार्केटिंगची आहे. ऍग्रिकल्चर मार्केटिंग कशासाठी,
तर आपल्या देशामध्ये ऍग्रिकल्चरल मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये प्रत्यक्षामध्ये. सर शेतामधल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्केटिंग करण्यासाठी आपण काय करतो, ज्या लोकल मार्केटिंग मेथड्स आहेत त्याच वापरतो आपण. कुणी फेसबुक वरती मार्केटिंग करतं, कुणी टीव्ही वरती करतं, वगैरे वगैरे वगैरे. पण शेताशी संबंधित मार्केटिंग करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे काहीतरी, स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे काहीतरी, अशी व्यवस्था सरकार जी आहे ती काय करतंय, या मिशन अंतर्गत तयार करतं. ओके, येस. नुसतं एवढंच नाही, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चांगलं तंत्रज्ञान वापरावं. चांगलं तंत्रज्ञान नाही, सुधारित तंत्रज्ञान जे आहे ते पण वापरावं. लेटेस्ट टेक्नॉलॉजीज जे आहेत त्या वापराव्यात. ओके, सो ह्याच्यासाठी सुद्धा हीच काय आहे, ऍग्रिकल्चरल मार्केटिंगची योजना जी आहे ती काय केली जाणार आहे, वापरली जाणार आहे. ओके, येस सर. सर ह्याच्यासाठी सरकार काय करतंय, ह्याच्यासाठी सरकारने एक ऑनलाईन मार्केट प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्म वरती सरकार काय करते, हे सगळं विकसित करते. तिथेच सगळे शेतकरी रेग्युलरली बघतील तर त्यांना गोष्टी माहिती होतील. ओके, येस. त्याच्यानंतर याच योजनेअंतर्गत बघा, एकदा परत सांगतो, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, कृषी उन्नती योजनेमध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या उपयोजना समाविष्ट आहेत. ओके, खूप सारी नावं असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आणि त्या खूप साऱ्या नावांपैकी एक नाव असेल ई गव्हर्नन्स प्लॅन, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन. तुम्हाला असं वाटेल, अरे हे तर कृषी उन्नती योजना आहे, म्हणजे शेतकऱ्यांशी संबंधित काहीतरी असलं पाहिजे. हे ई गव्हर्नन्स बी गव्हर्नन्स काही शेतकऱ्यांशी संबंधित नाहीये. ओके, म्हणजे याचा अर्थ हे कृषी उन्नतीचा भाग नसेल, पण तसं आहे का, नाही. नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन जो आहे त्याच्या पुढे हा ए लागलाय बघा. ओके, येस. त्याचा काहीतरी अर्थ असणार आहे, शोधून काढा तुम्ही अर्थ. ओके, मी हेल्प करेन तुम्हाला, ज्यांना उत्तर येईल त्यांनी मला विचारा करेक्ट आहे की नाही. ओके सर, हा ई गव्हर्नन्स प्लॅन जो आहे, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन, या नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनला सुद्धा कृषी उन्नती योजनेचा काय करण्यात आला, एक भाग बनवण्यात आला. 11 उपयोजनांपैकी एक उपयोजना बनवण्यात आली आणि ते काय करतील, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्व प्रकारच्या सरकारी सेवा, सरकारी सुविधा आणि सरकारी माहिती उपलब्ध व्हावी याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ओके, येस सर. नुसतं एवढंच नाही, तर शेतकऱ्यांना जी जी माहिती लागते ती योग्य वेळी उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांचा डेफिनेटली फायदा होत असतो. त्याच्यासाठी ती सुद्धा योजना या ई गव्हर्नन्स प्लॅनच्या अंतर्गत आपण काय केलेली आहे, प्लॅन केलेली. ओके, येस सर. सो ग्रीन रिव्होल्यूशनशी संबंधित असलेली ही जी कृषी उन्नती योजना होती, ही कृषी उन्नती योजना आपल्याला काय झाली, बऱ्यापैकी समजली. ओके, येस सर. त्याच्यानंतर पुढची योजना आहे जी तिसरी योजना आपण जिला म्हणूया. ओके, सो तिसरी योजना जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. सर आता आपण जे बघितलं त्याचाच उपभाग बघताय का आपण, येस त्याचाच आपण उपभाग बघणार आहोत. ओके, सो सुरू करूया.